गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण काय करूत, आपण 5ची मल्टिप्लिकेशनची काय करूयात, ट्रिक्स बघूयात. हां, सर्वांनी तयार आहात आपल्याला 5ची मल्टिप्लिकेशनची ट्रिक्स बघण्यासाठी? तर बघा, आता त्या दिवशी आपण काय बघितलं होतं त्याच रिलेटेड आज पण बघणार आहोत. हां, इवन नंबर. पहिलं सांगा मला इवन नंबर. इवन नंबरची डेफिनेशन किंवा इवन नंबर आपण कोणत्या नंबरला म्हणतो सांगा, कोण सांगेल? द युनिट प्लेस नंबर. कोणते असतात युनिट प्लेसला नंबर? 0, 2, 4, 6, 8. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असतं त्या नंबरला काय म्हणायचं? इवन नंबर. अजून त्याला काय म्हणतो? ज्या नंबरला कितीने डिवाइड होतं? 2ने. ज्या नंबरला कितीने होतं डिव्हिजिबल बाय 2. ज्या नंबरला 2ने डिव्हिजिबल होतं तो नंबर काय असतो? इवन नंबर असतो. एक्झाम्पल बघूयात आपण. आता आपण असं 3, 4, 6 घेतलं तर युनिट प्लेस कुठं आहे आपला? हा नंबर काय? 6. तर आपल्या डेफिनेशनमध्ये जे युनिट प्लेसला 6 आहे का? आहे. तर हा नंबर काय झाला? इवन नंबर. आणि ऑड नंबर. आता ऑड नंबर सांगा बरं, ऑड नंबरची डेफिनेशन काय म्हणते सांगा? ऑड नंबर, द युनिट प्लेस, युनिट प्लेस, द डिजिट ऑफ युनिट प्लेस. डिजिट काय येतात रे बाळांनो? द डिजिट ऑफ युनिट प्लेसला काय येतात? 1, 3, 5, 7, 9. ज्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर असतात त्याला कोणते नंबर म्हणायचे? ऑड नंबर. कोणते नंबर म्हणायचे? ऑड नंबर. आणि ते 2 डिवाइड्स होत नाहीत. म्हणजे 2च्या टेबलमध्ये येतात का ते नंबर? येत नाही. ऑड नंबर, इवन नंबर समजलं. त्यावरून आता आपण इवन नंबरची मल्टिप्लिकेशनची 5ची ट्रिक्स बघणार आहोत, बरोबर? तर मला सांगा 4, 6, 4 मल्टिप्लाय बाय 5. जर समजा कुठलाही नंबर असेल इवन नंबर आणि त्याला मल्टिप्लाय 5ने करत असेल, कितीने मल्टिप्लाय करत असेल? 5ने मल्टिप्लाय करत असेल, तर आपल्याला काय करायचं की ह्या सर्व नंबरचं दिलेल्या काय करायचं? हाफ करायचं. हाफ म्हणजे 4च्या हाफ किती? 2. 6च्या हाफ 4च्या हाफ आणि शेवटी युनिट प्लेसला काय करायचं? 0. आता मला तुम्ही सांगा 4, 4, 4 मल्टिप्लाय 5 काय आन्सर येईल? 2, 2, 2, 0. सर्वांना समजलं? नक्की? आता मी काय एक्झाम्पल देतो ते तुम्ही सॉल्व करायचे. करणार का? ओके.